नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत वाशी खाडी ब्रिजवरती मित्रांनो. आणि आपण चाललो आहोत नवी मुंबई साईडला. लेफ्टला तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ब्रिज जो आहे तो ऑलमोस्ट चालू झालेला आहे. चालू म्हणजे ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे. तो 85% काम झालेलं आहे. आधी दिसत नव्हतं कारण इथे हे कार्पेट लावलं होतं, पडदा लावला होता तिथे, त्यामुळे ते दिसत नव्हतं. पण आता तो पडदा जो आहे तो काढण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता पडदा निघाल्यामुळे हा ब्रिज जो आहे तो लेफ्ट साईडचा दिसत असेल तुम्हाला. लवकरच मित्रांनो हा ब्रिज चालू होईल आणि आपण त्या ब्रिजवरून जाऊ शकतो. तसा ब्रिज राईट साईडला सुद्धा होतं, म्हणजे 2 ब्रिज होत आहेत. बघू शकता काम जोरात चालू आहे. फक्त पावसाळ्यामध्ये चालू होईल असं वाटतं. थोडंसं काम बाकी येते बघा. मित्रांनो, आपण नवी मुंबईमध्ये जे आहे एंट्री जी आहोत ती करत आहोत. तिकडे बघत असाल तुम्ही त्या साईडला जे आहे ते आहे पाम बीच. पाम बीचचा जो आहे तो तिकडे तो एरिया आहे पाम बीचचा. त्या साईडला तुम्हाला दिसेल तिकडे आपला अटल सेतू, लांब आहे. ही कुठली स्टाईल आहे बसायची काय कळलं नाही आपल्याला. पाय वरती ठेवून आले, खाली पाय भारी होती पण बस सांभाळून बसा. तर बघू शकता इथे नवी मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो गेलेला आहे. पाऊस नाही इकडे. जर आपण आलेलो आहोत वाशी टोल नाक्याजवळ पोहोचतोय आपण. तुम्ही बघत असाल हे साहेबमध्ये उभे राहिलेत गाडी पकडण्यासाठी. जे कोणी नियम तोडतात त्यांच्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी उभे राहिलेले आहे. आणि जसं साहेबांकडून पुढे गेलं, पुढे आली याची गाडी MH01 DN 4416. म्हणजे साहेबांची इथून पुढे आली गाडी तसं त्याने हेल्मेट काढला. अरे कशाला काढला मित्रा? फाईन लागेल म्हणून घातला होता का? तो तुझा डोकं फुटू नये त्यासाठी येतो. तर घालून ठेवला असता लय बरं होईल ना. तुझ्यासाठीच आहे तो, काय तो त्यांच्यासाठी नाही आहे. तर तुला काय चुकीचा फाईन नाही मारणार. तो हेल्मेट घातला नाही म्हणून तुला फाईन मारणार. हेल्मेट जो आहे तो तुझ्यासाठी आहे. केसांवरून हात फिरवायचे. अरे मित्रांनो, हेल्मेट घाला, उतरल्यावरती केसांवरून हात फिरवा, जेणेकरून आपल्याला नंतर हात फिरवायची संधी भेटली पाहिजे, केस विसरायची संधी भेटली पाहिजे. आयुष्यभर आपण केस विसरत राहिलो पाहिजे. वाशी गाव हा जो एरिया तिथे आपण आलेलो आहोत मित्रांनो. गाव वाशी गावाचा हा बस स्टॉप जो आहे इथे आहे. हो, सर्वच बाईकवाले 1 2 3 4 5 6 7 8 9. मजा मित्रांनो, मजा येते सर्व बाईक निघाल्यावर एक साथ. तर हो वाईट 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 रेनकोट. मजा एवढी भीती वाटते. डायरेक्ट अचानक आलं मागून कोणतं.
व्हाईट कलरचा रेनकोट घालून भीती वाटते. अचानक काय आलं भीती वाटते बाबा. अचानक मागून गाडी आली आणि ते पण व्हाईट रेनकोट घातलेला माणूस, ते सुद्धा रात्रीच्या वेळी बाबा. त्यांचं भयानक असं वाटतं. भयानक अशी फील होते. पाम बीच मार्ग, सुरबे, पनवेल, पुन्हा गोवा. लाईट जी आहे ती गेलेली आहे. लाईट आहे ती घालवलेली आहे. काय माहिती गेलेली आहे, घालवलेली आहे, काय केलं आय डोंट नो. पण थोडं वेगळं वाटतंय. अंधार असं कसं वाटणार. त्यासाठी आपल्या गाडीचं हेडलाईट नीट ठेवा. टोल का घेत हेच कळत नाही. लाईट बंद ठेवले आहेत. लाईट कशासाठी असतात? दिवसा चालू ठेवण्यासाठी लाईट असतात का? लाईट जे आहेत मित्रांनो रात्रीसाठी आहेत ना. तर यांचं उलटं असतं. दिवसा लाईट चालू करतात आणि रात्रीचे बंद करतात. अरे काय गरज आहे? काय कळतं का नाही तुम्हाला? कशासाठी बंद केलेत? तर टोलचे पैसे